महाराष्ट्रभरामध्ये कुठे कसा पाऊस पडतो आहे ते या बुलेटिनमध्ये आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे। आपण या बुलेटिनची सुरुवात हिंगोलीच्या बातमीने करूया। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बरडा, धानोरा, कापडशिंगी या सगळ्या परिसरामध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस पडतो आहे। त्यामुळे कापडशिंगी गावाजवळच्या ओढ्याला पूर आलेला आहे। या ठिकाणी पुलाचं काम सुरू होतं, त्यामुळे बाजूला तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरून देखील पुराचं पाणी वाहत आहे। या रस्त्यावरील वाहतूक बंद झालेली आहे। पलीकडच्या गावांचा सेनगाव तालुका मुख्यालयाशी त्यामुळे सध्या संपर्क तुटलेला आहे। आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांच्याशी अधिक बोलूया। मनीष, हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, काही सांगू शकाल किती मिलीमीटर पाऊस पडलाय काल रात्रभरात आणि काय परिस्थिती आहे? नक्कीच सुवर्ण, हिंगोलीमध्ये मागील 12 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड होता, परंतु काल रात्रीपासून जो आहे तो हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी आणि परिसरातील 5 ते 6 गावांच्या परिसरामध्ये जे आहे तो मुसळधार पाऊस पडलाय। बाकी जिल्हाभरात सध्या रिमझिमच पाऊस आहे, परंतु या भागात मुसळधार पाऊस पडलाय आणि पलीकडे लागून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात देखील काल रात्री मुसळधार पाऊस पडलाय। त्यामुळे या पावसामुळे जे आहे ते त्या भागातील ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत। कापडशिंगी गावाजवळ जे आहे तो एक ओढा वाहतोय, या ओढ्याला देखील सकाळपासून मोठा पूर आलाय आणि या पुरामुळे जो आहे तो हा रस्ता बंद आहे। ऑलरेडी या पुलाचं काम सुरू होतं, त्यामुळे जो डायव्हर्शन केला होता पर्यायी रस्ता तो देखील या पुराच्या पाण्यामध्ये आता दिसत नाहीये। त्यावरून पूर्णपणे पुराचं पाणी वाहतंय, त्यामुळे हा जो राज्य रस्ता आहे सेनगाव हत्ता ते तळणी हा राज्य रस्ता बंद आहे आणि पलीकडची जी गावं आहेत 5 ते 7 गावं सेनगाव तालुका मुख्यालयाशी यांचा संपर्क तुटलाय सध्या आणि पाऊस अजूनही रिमझिम सुरू आहे। आणि जो जिल्हाभरात इतर पाऊस आहे तिकडे मात्र आणखी मोठा पाऊस नाही, पण पर्टिक्युलर या भागात नक्की म्हणजे इतर भागामध्ये रिमझिम पाऊस आहे, पण फक्त सेनगाव तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस आहे। धन्यवाद मनीष माहिती दिल्याबद्दल। पावसा पाण्याच्या बातम्या आपण बघूया, मात्र त्याआधी आपण जाणार आहोत नवी दिल्लीला। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। विरोधकांच्या प्रतिक्रिया पण येत आहेत। दर्शाता है, ये क्लियरली दिख रहा है कि ये अपने हार के बाद क्या स्पष्टीकरण देंगे उसकी तैयारी वो कर चुके हैं। जब ये चुनाव हार जाएंगे तो कहेंगे कि हमारा वोट चोरी हो गया, ये उसी का हम लोग तैयारी कर रहे हैं। किसी भी हाल में ये अनलॉफुल नहीं है, लीगली बाइंडिंग है। सुप्रीम कोर्ट ने भी इसको अपहेल्ड कर दिया है, तो उसके बाद इतना ऐसे प्रदर्शन करके देश में ना भ्रम फैलाना चाहिए, ना जो हमारे देश के नागरिक हैं उनमें भय पैदा करनी चाहिए। इनको लगता है कि ये घुसपैठी के वोट से जीत के आ जाएंगे। तो इनको कैसे पता कि बिहार में क्या हो रहा है? यहाँ है क्या 10 दिन में बिहार, जो बिहार के बारे में बोल रहे? बिहार में हम लोग रहते हैं, हम लोग की जनता है, हम लोग को जीत के आए हैं, हम लोग जनता से संपर्क में। जहाँ भी अन्याय होगा, जहाँ अनजस्टिस होगा, जहाँ पे हम लोग को लगेगा कि नहीं नागरिक के साथ गलत हो रहा है, तो हम लोग भी अपना आवाज उठाएंगे। पर जब गलत हो ही नहीं रहा तो वो यहाँ पे बिहार के बारे में ऐसा भ्रम क्यों फैला रहे हैं? आणि हे आंदोलन आपण बघतोय बिहारमध्ये SIR प्रक्रियेला विरोध होतोय। निवडणूक आयोगाने आरोप फेटाळलेले आहेत, पण तरी देखील त्यानंतर हे जोरदार आंदोलन आपल्याला बघायला मिळत आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय नेमकं कारण या आंदोलनाचं, कोण कोण या आंदोलनात सहभागी झालंय, काय अपडेट? सर्व विरोधी पक्ष आज एकवटलेले आहे, संसदेच्या मकरदारावरती एकत्रित झालेले आहे आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांची पाहणी होते आणि पाहणी करताना SIRच्या माध्यमातून ही पाहणी केली आणि त्यामध्ये काल ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टपणे निर्देश दिले की आधार हे त्याला ॲड्रेस प्रूफ किंवा असं म्हणता येईल की त्याला कुठल्याही प्रकारचा पत्ता मागता येणार नाही, त्याच्या आधारावरती कुठलीही जे मतदार कार्ड असतं ते देखील मिळणार नाही, अशा प्रकारचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात दाखल केले। त्यानंतर SIRच्या माध्यमातून ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोग भूमिका घेतली आहे आणि केंद्र सरकारने ज्या पद्धतीने त्यांची भूमिका आहे, या दोन्ही भूमिकांचा विरोध करण्याकरता सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहे। आज सकाळी त्यापूर्वी साधारणतः 10:15 वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक विरोधी पक्षनेते राज्यसभेचे मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि बहुतांश विरोधी पक्ष आज एकवटले आणि त्यांनी मकरद्वारावर जोरदार विरोध प्रदर्शन केलेलं आहे। ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोग बिहारमध्ये SIRच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पाहणी करताय आणि मतदारांची नोंदणी करताय आणि त्याच्या माध्यमातून मतदारांना ज्या पद्धतीनं फसवणूक केली जाते असा आरोप विरोधकांचा आहे। आणि आता काही महिनेच मतदानासाठी उरले असताना या घडीला ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका आहे ही सरकार
भाजपच्या धार्जिनी भूमिका आहे असा आरोप करत त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन सध्या मकरद्वारच्या पुढे संसदेमध्ये नक्की करत नक्की आहे. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट केलेलं आहे की सगळे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. माध्यमांवर बघून त्या माध्यमातून याचिका करण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळे आरोप खोटे आहेत. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातल्या पावसासंदर्भातल्या बातम्यांकडे वळूया. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामध्ये पांगरा, डोळे, टिटवी, नांद्रासह परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. मात्र यावेळी पुन्हा एकदा पांगरा डोळे परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं शेतीतील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात शिरलं. काही घरांमध्ये पाणी शिरलंय. घरांमधल्या साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि पाण्याला प्रवाह सुद्धा खूप जास्त आहे. शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरतं आणि गावातील घरांचं नुकसान होतं. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत, पण प्रशासन या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही. दरवर्षी पाणी गावात शिरतं आणि घरांचं नुकसान होतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बुलढाण्याच्या लोणारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसानंतर अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. लोणार तालुक्यातील नद्यांना महापूर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालेलं आहे. दुसऱ्यांदा आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणार तालुक्याला चांगलाच तडाखा बसलेला आहे. बुलढाण्यातला हा लोणार भाग आपण बघतोय आणि याआधी आपण बुलढाण्यातलाच अजून एक भाग बघितला जिथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं. पांगरा डोळे हा भाग आणि लोणारचा भाग. आता आपण बुलढाण्यातल्याच शेगाव अकोट राज्य महामार्ग वाहतुकीकरता बंद झालेला आहे त्या बातमीकडे वळूया. शेगाव लोहार दरम्यानची वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे. अकोला जिल्ह्याला जोडणारा म्हणजे बुलढाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांना जोडणारा शेगाव जवळचा मन नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. शेगाव अकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीकरता त्यामुळे बंद झालेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून परिसरामध्ये पावसानं दडी मारली होती. दरम्यान आज सकाळपासून या भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले एक झाले. शिवाय मन नदीवर पूल आल्यानं अनेक पुलांवरून पाणी जात आहे. शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे. आपण बुलढाण्यातल्या सगळ्या परिस्थितीविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांच्याशी. राहुल, काय परिस्थिती? वेगवेगळ्या भागातल्या बातम्या बघतोय, खूप मोठा आणि मुसळधार पाऊस पडलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगफुटी सदृश्य असा पाऊस पडलेला आहे. सकाळपासूनच लोणारला तर पावसाने अक्षरशः जोडून काढलेला आहे. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं तर शेगाव लोहारा या गावाजवळ असलेली मस नदी जी आहे ही देखील आता ओव्हरफ्लो होऊन त्या ठिकाणी वाहत आहे. शेगाव या परिसरामध्ये देखील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. मस नदी जी आहे ती बुलढाणा अकोला या सीमेवरती ही नदी आहे. त्यामुळे या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं लोहारा शेगाव असा नागरिकांचा जो आहे तो संपर्क देखील तुटलेला आहे. सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. सर्वात जास्त अति पाऊस जर का आपण बघितला तर तो लोणार तालुक्यामध्ये आणि इकडं जर आपण बघितला तर तो शेगाव तालुक्यामध्ये. या दोन्ही भागाला पावसाने अक्षरशः जोडपून काढलेला आहे. लोणारमध्ये जर बघितलं तर अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय. त्या ठिकाणी शेतीला नदीचं स्वरूप आलंय, तलावाचं स्वरूप आलंय. तर दुसरीकडे मस नदीवरनं पाणी जात असल्यामुळं तेथील नागरिकांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाची ही जी बॅटिंग जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस मिळालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन जे आहे ते या ठिकाणी विस्कळीत झालेले आहे. सकाळपासूनच आलेला मुसळधार पाऊस त्यामुळं बुलढाणा जिल्ह्याला धडकी भरले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नक्की 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 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल राहुल. वाशिमच्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. पुरामुळे जिल्ह्यातल्या रिसोड, मेहकर, करडा, गोभणी, सरपखेड, घोडप हे मार्ग बंद झालेले आहेत. या तिन्ही मार्गांवर वाहतूक ठप्प झालेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 3 महत्त्वाचे मार्ग जे बंद झालेले आहेत. पुरामुळे जिल्ह्यातल्या रिसोड, मेहकर, करडा, गोभणी, सरपखेड, घोडप, बुद्रुक हे 3 मार्ग बंद झालेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. रिसोड रोड बंद झाला. पुलावर 5-6 फूट पाणी आहे.
वाशिम नंतर आपण जळगावकडे वळूया। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव या तालुक्याला ग्रामीण भागात मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। पावसामुळे शेतातील पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। पण हे दोन तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये कोरडं वातावरण बघायला मिळत आहे। या ठिकाणी शेतातील पिकांची चिंता कायम आहे। जळगाव आणि हिंगोलीतली दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बरडा या गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सरस्वती ओढ्याला मोठा पूर आलाय। काल रात्री या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या महादेव मंदिरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात या गुहागरला मुसळधार पावसाने झोडपलं। तालुक्यातील खालचा पाठ इथं पावसाचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रशासनाने पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्याकरता गटार व्यवस्था न केल्यामुळे पावसाचं पाणी थेट रस्त्यावर साचत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगळूरपीर, रिसोड आणि वाशिमसह अनेक भागात आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाची सोयाबीन, तूर, कपाशीसह इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। पण मात्र आज पहाटेपासून म्हणजे 4 वाजल्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। दुसरीकडे धाराशिवमध्ये 1.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली। आज देखील हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। तर मुंबईजवळचं उपनगर नालासोपारा याला मुसळधार पावसानं झोडपलंय। सकाळपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गालानगर, शिर्डीनगर, राजनगर या ठिकाणी रस्त्यावरील सखल भागात पाणी साचलंय। थोड्याशाही पावसानं इथं साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच इथं पाणी साचण्याची समस्या निर्माण होते असा आरोप नागरिकांनी केलाय। नालासोपाऱ्यातली ही दृश्य आहेत। मुंबईजवळचं उपनगर या नालासोपाऱ्यामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचतं। सतत साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी साचतं असा आरोप नागरिकांनी केलेला आहे। प्रशासन पावसाआधीची कामं करत नाही आणि त्यामुळे सतत काही ठराविक भागांमध्ये पाणी साचतं असं नागरिकांचं म्हणणं आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या ढगफुटी सदृश्य पावसानं सगळेच नागरिक हैराण झालेले आहेत। परतूर तालुक्यातील सातोना, आष्टी, सृष्टी सर्कल यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या सगळ्या परिसरात। काल रात्रीपासूनच परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत, कंटाळलेले आहेत। शेतामध्ये सुद्धा काही पाणी गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतातूर झालेला आहे।